वर्षामध्ये मोजू नये. तुम्ही आयुष्यातले किती दिवस आठवता तेच तुमचं खरं वय आहे. किती वर्ष जगले ते वय नाही आहे. तर हा एक ॲडिशनल म्हणजे एक अतिरिक्त दिवस माझ्या आयुष्यामध्ये आला आहे. मी फॉर्मॅलिटी न करता सरळ बोलायला लागलो, त्याबद्दल क्षमस्व सर. सगळे वर आसनात बसलेले अधिकारी आणि सगळे सेवानिवृत्त जवान आणि फॅमिलीज. मी थोडं विषयाच्या बाजूला जाऊन एक माहिती पण द्यायचा माझा एक उद्देश होता इथं येण्यापूर्वी. मी डीन आहे क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स. जसं मी पण तुम्हाला मावशी म्हणू शकतो मॅडम. मावशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या इन्स्टिट्यूटमध्ये डीन आहे. आणि याच्यानंतर बऱ्याच लोकांना कल्पना नाही. याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनच्या मुलांसाठी सुद्धा ते वॅकन्सीज असतात, त्या बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि हे एक इन्स्टिट्यूट आहे जे जवळपास 1917 साली प्रथम महायुद्धानंतर सुरू झाली आहे. आणि जवळपास आम्ही 12,300 जवानांना आजपर्यंत रिहॅबिलिटेशन त्यांचं केलं आहे. आणि माझ्याकडे जे डिसेबल्ड सोल्जर्स आहेत ज्यांना डिसेबिलिटी म्हणजे अपंग आहेत, हात गेला आहे, पाय गेला आहे आणि पॅरालाइज्ड आहेत, अशा प्रकारचे 40% to 100% डिसेबिलिटीचे जवान माझ्याकडे इन सर्व्हिस असताना येतात. त्यांना आम्ही 3 वर्ष ट्रेनिंग करतो, त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभा करतो आणि त्यांना पुढचं जीवन दाखवतो. मी स्वतः एक सायकोलॉजिस्ट आहे, त्यांचं मी काउन्सिलिंग करतो. डिप्रेशनमध्ये असतात जवान, जेव्हा एखादा कमांडो किंवा एक अगदी सुदृढ जवान अचानक कोणत्या ऑपरेशनमध्ये त्याला काही दुखापत झाली, हात गेला, पाय गेला, डोळे गेले, तर त्याच्यावर एक वेगळंच एक मनोवैज्ञानिक दबाव असतो आणि बरेच वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये येतात. तर मागच्या 3.5 वर्षापासून मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये पाहून मी काम करून राहिलो आहे. आणि ही आजची जे तुमची जे यंग जनरेशन आहे, करंदी वॉरियर्स आणि हे यांच्या माध्यमातून माझा हा शब्द नक्कीच सगळ्या जवानांपर्यंत पोहोचणार. आणि ज्यांच्याकडे इन सर्व्हिस सोल्जर्सच्या व्यतिरिक्त ज्यांचे मुलं आहेत, लहान मुलं जे ITF कोर्सेस करायची त्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी रिझर्वेशन असते. बाहेरच्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्यापेक्षा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन त्यांना कम्प्युटर कोर्स, मॅनेजमेंट कोर्स आणि ITIचे कोर्सेस, इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक अशा प्रकारचे कोर्सेस, डिझेल मेकॅनिक. तर ह्या कोर्सेसमध्ये आम्ही त्यांना ट्रेन करतो, त्यांना प्लेसमेंट सुद्धा करण्यासाठी आम्ही मदत करतो. तर ही इन्स्टिट्यूट जवळपास 104 वर्षापासून कार्यरत आहे. इन्स्टिट्यूटमध्ये असताना मला एक वेगळाच अनुभव झाला, एक माझ्यामध्ये मी बदलाव पाहिला. 2 मिनिट जास्त देऊ शकतो. भावना, आम्ही जेव्हा कमांडिंग ऑफिसर बनून असतो वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये, आम्ही फक्त सुदृढ जवानांना पाहतो ज्यांचे हातपाय सगळे ठीकठाक आहेत. ऑर्डर देतो, धावायला लागतात, जिथं म्हटलं तिथं उडी मारतात आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते काही करायला तयार असतात. परंतु दुखापत झाल्यानंतर त्यांची काय दशा होते ते मला ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं. आणि माझ्यामध्ये एक भावना जागृत झाली. खरंच सांगतो, त्यांच्या फॅमिलीजला पाहिलं मी, त्यांच्या पत्नी, आई वडील, त्यांच्यावर काय गुजर, ह्या याच्यामध्ये थोडं मराठीमध्ये माझं हे आहे त्याच्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. त्यांच्यावर काय प्रेशर असतो त्यांच्या अर्धांगिनीवर, त्यांच्या आईवर, वडिलांवर. आपण सगळेच वीर जवानांच्या गोष्टीबद्दल, वीरांगणाबद्दल जास्त बोलत नाही. मी एक छोटीशी कविता लिहिली आहे या प्रसंगावर. मी वीरांगणांसाठी एक माझ्या मनातली जे भावना आहे ती मी व्यक्त करायची माझी इच्छा आहे. ही कविता वीरांगणांसाठी डेडिकेटेड आहे आणि याच्यानंतर मी माझं बोलणं संपवणार आहे. वीरांगना ही कविता जीवनाच्या 4 चरणमध्ये, जे एक मुलगी आपल्या जन्म झाल्यानंतर सैनिकांची पत्नी होते त्याच्यावर कशा कशा प्रकारचे प्रसंग येतात त्याच्याबद्दल आहे. बचपन, हिंदीमध्ये कविता आहे. जब से तुम धरती पर आई, जब से तुम धरती पर आई, तब से ही शुरू संग्राम तुम्हारा. माँ के मन में था प्रश्न चिन्ह, मन ही मन खुश था पिता तुम्हारा. भाई बहनों की नोक झोंक, भाई बहनों की नोक झोंक, हर पल भाई के हक में जाती. गलती चाहे किसकी भी हो, सीख हमेशा तुझको मिलती.
पढ़ लिख कर तुम क्या करोगी, पढ़ लिख कर तुम क्या करोगी, हर पल तुमको सुनना पड़ता, सपने सपने ही रह जाते, कन्यादान तुम्हारा हो जाता। कन्यादान होने के बाद जब वधू अपने घर में जाती है, उसकी समस्या क्या होती है? नववधु के आगमन पर भी सबके मन उठता प्रश्न चिन्ह, पता नहीं कैसे है, क्या करने वाले, हमारा संसार कैसे चलाएगी। नववधु के आगमन पर भी सबके मन उठता प्रश्न चिन्ह, तेरे मन में भी उठा था अंबर, सब कुछ तू जो छोड़ के आई, माँ का आंचल पिता का साया, सखी सहेली बहन और भाई, निकल पड़ी तू सहज पटल पर, निकल पड़ी तू सहज अकेली, नए शहर में नए सफर पर, नए राह में नए मका पर, तेरे मन में था प्रश्न चिन्ह, अब कौन करेगा मेरा रक्षण, पापा तो अब यहाँ नहीं है, पापा तो अब यहाँ नहीं है, कौन सुनेगा मेरी बकबक, माँ भी तो अब यहाँ नहीं है। निकल पड़ी तू सहज पटल पर, जैसे सैनिक चला मिशन पर, यह तो थी तेरे जीवन की प्रथम परीक्षा, प्रथम पराक्रम। यहाँ से जो वीरांगना का जीवन शुरू होता है उसके बारे में है। जन्म से ही है वीरांगना तू, जन्म से ही है वीरांगना तू, माँ शक्ति का रूप ही है तू, चुनकर तूने फौजी का दामन, देश प्रेम का लगन दिखाया, एक सैनिक की शक्ति बनकर वीरांगना का धर्म निभाया। जब वो जाता होगा सरहद पर, जब वो जाता होगा सरहद पर, तुझ पर क्या गुजरती होगी, अपने मन में उठे तूफान पर तू कैसे संयम रखती होगी, नन्नों के मासूम प्रश्नों का कैसे निवारण करती होगी। क्या है दिवाली, क्या है होली, तेरी दुनिया अलग निराली, जब वो छुट्टी आता होगा तभी वसंत और तभी हरियाली, ऐसे बेमौसम बारिश में कैसे सपने संजोती होगी। तेरे सपने सबसे अलग है, तेरी व्यथा भी सबसे अलग है, शरद की हर एक खबर पर तेरा दिल धड़कता होगा, शरद की हर एक खबर पर तेरा दिल धड़कता होगा। कैसा होगा सैनिक मेरा, हर पल मन चिंतित रहता होगा, मेरा सैनिक वापस घर पहुंचे, बस सही सलामत वो घर पहुंचे, इतनी सी दुआ तो करते होगी। सैनिक के शहादत पर भी गर्व से तेरा सीना फूलता है, सैनिक की शहादत पर भी गर्व से तेरा सीना फूलता है, दुश्मन से बदला लेने की बच्चों को तू सीख देती है, दुश्मन से भिड़ने का जज्बा, दुश्मन से बढ़ने का जज्बा सीने में तू भी रखती है। जो शहीद हुआ वो मुक्त हुआ, जीवन संघर्ष से परे हुआ, वो वीर गति को प्राप्त हुआ, वो मातृभूमि का हीरो हुआ, पर मृत्युंजयी बनकर वापस लौटा जो, दुश्मन का सीना चिरकर, दुश्मन का सीना चिरकर घर वापस लौटा जो, केसरिया लहराकर वापस लौटा जो, हाथ पांव धोकर वापस लौटा जो, संघर्ष तो उसका शुरू हुआ अब, संघर्ष तो उसका शुरू हुआ अब, कभी कमांडर होता था वो, आज अपाहिज बना हुआ है, उसको तू संयम देती है, उसको तू संयम देती है। एक समय का योद्धा था जो अब है निर्भर पूरा तुझ पर, उसकी जिम्मेदारी तुझ पर, बच्चों की और माता पिता की जिम्मेदारी तुझ पर भारी, अस्पताल और स्कूल पढ़ाई, घर बाजार और रिश्तेदारी, कैसे तू संजोती होगी, अपने जख्म दिल में दफना कर तू सबको ढाढ़स देती है। धन्य है तू और तेरा जज्बा, तू सबकी एकमात्र शक्ति है, सचमुच तू एक वीरांगना है, सचमुच तू एक वीरांगना है। मेरा सभी वीरांगना को धन्यवाद, थैंक यू सो मच। धन्यवाद सर। मावशीने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आपण